सामाजिक सौहार्द खराब करण्याचं काम भुजबळांनी केलंय. स्वतःच्या फायद्यासाठी नगरपालिकेत एक व्यापारी संकुल बांधलं टक्केवारीसाठी. तर भुजबळ साहेब हे संविधानाला न मानणारी व्यक्ती आहे. ज्या ठिकाणी 1000 खड्डे त्या ठिकाणी 20 वर्षामध्ये यांना एकही पाठी टाकता नाही आली. काय विकास केला? महाराष्ट्राचं राजवस्त्र असलेल्या पैठणीच्या माहेरघर येवलामध्ये आज आपण आलेलो आहोत. आवाज लोकशाहीच्या माध्यमातून येवला मतदारसंघातली परिस्थिती जाणून घेणार आहोत. खरं तर महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये विकास कामे कशी झालेली आहे आणि कुठली विकास कामे झालेली नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी अनेक सहकारी आहे, विविध पक्षांचे सहकारी आहे. आपण त्यांच्याकडनं या सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. खरं तर सुरुवातीलाच प्रश्न असा विचारतो का खरं तर महाराष्ट्राचे नेते म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे. वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सडेतोड भूमिका बजावलेली आहे. काय वाटतं एकूणच येवल्याच्या परिस्थितीबाबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विकास कामे झालेली आहे आणि काय काय विकास कामे बाकी आहेत? खरं तर भुजबळ साहेब आपण म्हणतात महाराष्ट्राचे नेते आहेत, परंतु भुजबळ साहेब हे दोनदा मुंबईतून पराभूत झाले होते. त्यांचं पुनर्वसन हे आजचे जे आमचे उमेदवार आहे ॲडव्होकेट माणिकराव माधवराव शिंदे यांनीच त्यांना निमंत्रित केलं होतं आणि त्यांनीच त्यांना इथून उभं करून 4 वेळे ते निवडून आलेले आहेत. ह्यावेळेस मात्र त्यांच्या विरोधात त्यांना जे आणणारे व्यक्ती आहेत माणिकराव शिंदे हे स्वतः उमेदवार असल्याने यावेळेस तालुक्याचा संपूर्ण कर महाविकास आघाडीच्या दिशेने आहे आणि विकास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. आमचे उमेदवार विकास कामे करू शकतात. NDC बँकेत असताना मार्केट कमिटीमध्ये असताना आपण जे शेड वगैरे बघतायत हे सर्व विकास कामे माणिक भाऊंच्याच काळात झालेली आहे. म्हणजे भुजबळ साहेबांच्या काळामध्ये विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं का? विकास झाला म्हणजे सर्वच महाराष्ट्रात झाला ना, फक्त येवल्यातच झाला असं काही नाही. विरोधी पक्षाच्याही लोकांना निधी मिळाला, सत्ताधाऱ्यांनाही निधी मिळाला. उलट येवला लासलगाव मतदारसंघापेक्षा कोपरगाव, वैजापूर, निफाड, नांदगाव इथे जास्त निधी आहे. एकूणच आपण बघितलं का त्यांची भूमिका जी आहे ती विकास संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे, फक्त येवल्यातच झालेला नाही. आपण काय सांगणार? खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक आपल्यासोबत आहे. भुजबळ साहेब आता 5व्यांदा येवल्यामधून निवडणूक लढवत आहे. काय परिस्थिती आहे विकास कामांच्या बाबतीत? येवल्याचा विकास कुठं हरवलाय का अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. याच्यावर आपलं काय प्रत्युत्तर असणार? नाही, असं आहे, भुजबळ साहेबांना येवल्याचं नेतृत्व करून या ठिकाणी 20 वर्ष झाली. 20 वर्ष आधीचा येवला आणि आजचा येवला हा पूर्ण महाराष्ट्र बघतं. येवल्याचं नाव विकासाचं मॉडेल म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आहे. अगदी पवार साहेबसुद्धा जेव्हा महाराष्ट्रातलं पहिलं शासकीय संकुल झालं, सगळे कार्यालय एकाच ठिकाणी, पवार साहेबांना सुद्धा त्या विकासाची भुरळ पडली होती आणि पवार साहेबांनी सुद्धा तिथं जाहीर केलं होतं की असंच संकुल मला बारामतीत करायचं आहे. म्हणजे सगळ्यांनाच येवल्याच्या विकासाची भुरळ पडलेली आहे. 52 वर्षापासून येवला तालुक्याला ज्या पाण्याची वाट बघत होतो, जे पाणी येणारच नाही असं प्रत्येकाला वाटत होतं, ते मांजरपाड्याचा गुजरातला वाहून जाणारं जे पाणी आहे ते भुजबळ साहेबांनी 163 किलोमीटर येवला तालुक्यामध्ये आणलंय. हे लोकांनी बघितलंय की तालुक्यातले सगळे बंधारे भरले. येवल्यामध्ये जर बघितलं तर महायुती एक संघ नसल्याचं बघायला मिळतं. आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहे. काय सांगणार येवल्याच्या परिस्थितीबाबत? शिवसेना येवल्यात छगन भुजबळ यांच्या पाठीशी आहेत का नाहीये? आता येवल्याच्या बाबतीमध्ये काय विषय झाला आहे, आम्ही एक तर शिंदे साहेबांना मानणारे आहोत आणि सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे की निवडणूक प्रोग्राम लागल्याच्या ज्या सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये साहेबांकडून जे काय आहे ते कुठेही आम्हाला विश्वासात घेतल्या जात नव्हतं. कदाचित त्यांच्यापर्यंत अनिरोपही नसेल, परंतु गेल्या 2 दिवसापासून स्वतः साहेबांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे. पण अजून आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा अजून चाललेली आहे. तसं काही अजून आम्ही सोबत नाही आहोत. आमची भूमिका ही तटस्थ आहे. प्रहारचे देखील समर्थक आपल्यासोबत आहे. नेमकी प्रहारची याबाबत काय मागणी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. येवल्याचा विकास कुठं खोळंबलाय, येवल्यात कुठली विकास कामे झाली नाही? कारण महाराष्ट्राचे हेवीवेट नेते छगन भुजबळ हे जरी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असले तरी विकास खऱ्या अर्थानं झालाय का याबाबत आपल्याला काय वाटतं? आणि आगामी काळात आपल्याला येवलेकरांच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या गोष्टी येवल्यामध्ये पाहिजे हे याबद्दल काय सांगणार? खरं तर जो आज विकासाचा डांगोरा पिटला जातो, ढोल पिटला जात आहे, याची नव्याने व्याख्या करण्याची खरोखर गरज आज निर्माण झालेली आहे. बघू आता, ठीक आहे, तुमच्या इमारती झाल्या असेल, रस्ते झाले असेल, काही स्मारकं झाले असतील, पण यालाच जर तुम्ही विकास म्हणत असाल
तर ही खरं तर येवल्याची शोकांतिका आहे. खरं तर मराठा आरक्षणाचा हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता, कारण मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून असो प्रतिक्रियेतून असो छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलेलं होतं. मराठा समाजाचं नेमकं काय प्राबल्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं? खरं तर मनोज जरांगे यांनी सडेतोड भूमिका मांडलेली होती. येवल्यात येऊन भुजबळांना पाडण्याच्या देखील गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. येवल्यामधला मराठा समाज नेमकं कोणासोबत आहे? माणिकराव शिंदे बरोबर आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. ते अंबादास बनकर गेले 90मध्ये अरुण थोरात उभे होते, त्यावेळेला यांनी सांगितलं आडवं ब, आणि आज अरुण थोरात माळी, तर छगन भुजबळ कोण आहे? यांनी तो प्रचार केला. दुसरी गोष्ट तुम्हाला 15-10 मिनिटापूर्वी जे शेलार साहेबांनी सांगितलं का विकास झालेला आहे, ते 20 वर्षापूर्वी ज्या रस्त्याने जायचे मनमाड आणि आंबेवाडी आणि विखर्णी, हा रस्ता चालण्यासुद्धा लायकीचा नाही. 20 वर्षामध्ये त्याला एक पाटी टाकलं नाही. ज्या ठिकाणी 1000 खड्डे, त्या ठिकाणी 20 वर्षामध्ये यांना एकही पाटी टाकता नाही आली. आणि काय विकास केला? जेवढे कार्यालय बांधले तेवढे गळके. तुम्ही पावसाळ्यात झालं तर पादल्या भरून त्या अधिकाऱ्यांना त्याच्या बाहेर टाकावं लागतं पाणी. म्हणजे टक्केवारीमुळे संपूर्ण विकास खुटून गेलेला आहे. भुजबळांनी विकास केला नाही असं म्हणायचंय का? टक्केवारीसाठी केला ना, जो केला तो लोकांसाठी. या विकासाचं उदाहरण खरं तर शरद पवार यांनी देखील दिलेलं होतं. त्यांना देखील येवल्याच्या विकासाची भुरळ पडली नाही, शरद पवार हे विकास पुरुषच आहे. आजही 85 वर्ष झाले तरी लोक त्यांच्या मागे आहे. आणि येवला तालुका ते सांगतील तेच ऐकणारा तालुका आहे. पण भुजबळ साहेबांच्या कामाचं त्यांनी त्यावेळेस कौतुक केलेलं होतं. अहो, त्यांनी माफी मागितली. ठेकेदारांना पोचणं म्हणून ठेकेदार त्यांच्या मागे आज, लोक त्यांच्या मागे नाही. ज्या वेळेस या ठिकाणी भुजबळांचं आगमन झालं त्यावेळेस निश्चितपणे विकास भुजबळांनी केला. पण त्यासाठी पवार साहेबांनी जे अभय दिलं होतं भुजबळांना का विकासासाठी किंवा निधी आणण्यासाठी, हेही वाखाणण्यासारखं आहे. मात्र भुजबळांनी पवार साहेबांशी गद्दारी करून जो सातत्याचा भुजबळ कुटुंबियांचा इतिहास आहे का, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यानंतर पवार साहेबांशी गद्दारी केली, आणि आता पुन्हा या पूर्ण महाराष्ट्रातलं एक सामाजिक सौहार्द खराब करण्याचं काम भुजबळांनी केलं आहे. भुजबळांनी तिकडं मंत्रिमंडळात राहून खाजगीकरणाच्या विषयावर मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून सह्या करतात, आणि इकडे येऊन सांगतात मी ओबीसींचा पुढारी. वास्तविक भुजबळांना जर ओबीसींचा एवढा पुळका होता तर भुजबळांनी बाजूच्या तालुक्यामध्ये दोन्ही ओबीसी उमेदवार होते, तुमचं एकाशी पटत नव्हतं तर दुसऱ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. मात्र तसं न करता फक्त कुटुंबासाठी, कुटुंब वाचवण्यासाठी आणि आपण कमवलेला भ्रष्टाचारातला पैसा जपण्यासाठी भुजबळांनी त्या ठिकाणी स्वतःचा पुतण्या पाठवला. घराणेशाहीचा आरोप करण्यात आलेला आहे. घराणेशाहीचा आरोप खरं तर भुजबळांवर करण्यात आलेला आहे. बाजूच्या मतदारसंघात देखील ओबीसी उमेदवार होते, त्यांना संधी द्यायला पाहिजे होती, मात्र तिथं झालं नाही. जो विकास झालाय तो टक्केवारीचा विकास झालेला आहे, अशा पद्धतीची देखील टीका करण्यात येते. काय आपलं उत्तर असणार? असं आहे, आमच्या ग्रामीण भागात एक म्हणे नाचता येणं अंगण वाकडं, हा तशातला प्रकार आहे. शेवटी बोलायला काहीतरी नसलं की मग असे आरोप केले जातात. हे काही आपल्याला राजकारणात नवीन नाही, हे सगळ्याच ठिकाणी होतं. राहिला प्रश्न शेजारच्या मतदारसंघात मदत करायला पाहिजे होती आणि ते ओबीसी होते आणि मग तिथे ओबीसी उमेदवार होता. अरे आपण येवला लासलगाव मतदारसंघाची निवडणुकीवर चर्चा करतोय का महाराष्ट्राच्या निवडणुकीवर? हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांच्या विकासाला झाकता येणार नाही म्हणून येवला मतदारसंघाचा विषय सोडून द्यायचा. इतर मतदारसंघात एवढा निधी आला मग ते एवढं झालं, ह्या वेग चर्चा असतात. या चर्चांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. येवल्याचा विकास हा कोणीही झाकू शकत नाही. ज्या मांजरपाडा, पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्याची जी चर्चा करताय, तो मी स्वतः माजी आमदार जनार्दन पाटील यांचं नातू आहे. ते 1978 साली आमदार झाले होते, ज्यावेळेस त्यांनी शरद पवार साहेबांकडनं तो कालवा मंजूर करून घेतला होता. गोविंदराव अधिक साहेब त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस तो कालवा मंजूर झालेला आहे. स्वतः आज जे मोहन बापू जे सांगताय, स्वतः त्यांच्या वडिलांनी देखील त्या कालव्यावर रोजगार हमी योजनेत काम केलेलं आहे. त्यामुळे हे बोलणं चुकीचं आहे की त्या कालव्याचं 100% श्रेय भुजबळ साहेबांचा आहे. बरोबर, तो कालवा ठीक आहे, तो कालवा प्रलंबित राहिला, साहेबांनी त्याच्यासाठी काम केलं. पण माझा एक वैयक्तिक असा प्रश्न आहे की 2004 साली साहेबांना निवडून दिल्यानंतर 2020 पर्यंत साहेबांना कालवा का करता आला नाही? आता गेल्या 2 वर्षात त्या कालव्याचे काम पूर्ण सुरू झाले आणि तो कालवा त्यांनी कॉन्क्रिटीकरण केलं. मला एक विचारायचं आहे, तुम्ही 2004ला जेव्हा निवडून आले ते तुम्हाला लोकांनी सांगितलं हा कालवा गरजेचा आहे. तुम्ही 2009 पर्यंत हे सांगत होते की अजित पवार आम्हाला परवानगी देत नाही वन खात्यातून जमीन काढण्यासाठी. आज तुम्ही अजित पवारांच्या मांडी लावून बसलेलेच ना. मग त्यावेळेस तुम्ही एका पक्षात असून तुम्हाला अजितदादा देत नव्हते का? आज जेव्हा तुम्हाला दिसतंय, चित्र दिसतंय की आपले पराभव हा निश्चित आहे, तेव्हा 2 वर्षापासून भुजबळ साहेबांना कळायला लागलं की तालुक्यात फिरलं पाहिजे. बरोबर, असे अनेक प्रश्न.
रोजगाराचे प्रश्न आमच्या इथं प्रलंबित आहे. आम्ही MIDC साठी जागा जमिनी दिल्या लोकांनी, गरीब शेतकऱ्यांना जमिनी दिल्या. अहो, कोणी गरीब शेतकरी नव्हते, त्यांच्या जमिनी पहिले साहेबांच्याच कार्यकर्त्यांनी विकत घेतल्या आणि मोबदला त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मिळाला. काय सांगाल? खरं तर महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात. या ठिकाणची परिस्थिती जर बघितलं तर विरोधक आरोप करताय भुजबळांकडनं कुठल्याही प्रकारचं चांगलं विकास काम करण्यात आलेलं नाही. मात्र वस्तुस्थिती काय आहे आणि एक भाजपचे पदाधिकारी म्हणून आपली भूमिका काय असणार आहे? विकासाच्या बाबतीत काय अडचणी? अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेबरोबर सत्तेत आहेत. या 2 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी अनेक महत्त्वाच्या योजना या सरकारने राबवलेल्या आहेत आणि या मतदारसंघामध्ये पण त्याचा अनेक गोरगरीब नागरिकांना फायदा झालेला आहे. कारण आज महायुती सत्तेत आहेत, त्याचबरोबर भाजपचं एक शक्तिशाली सरकार या महायुती सरकारला सपोर्ट करतं आहे केंद्रातून आणि आर्थिक निधीच्या बाबतीत कुठंही या मतदारसंघाला किंवा महाराष्ट्राला निधी कमी पडून आदरणीय मोदी साहेब निधी कमी पडून देत नाही आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा विकास झालेला आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजेच मतदारसंघाचा विकास. खरं तर लासलगाव ही मोठी बाजारपेठ येवला मतदारसंघामध्ये येते. मात्र कांद्याच्या बाबतीतले जे शेतकरी जर बघितलं तर त्यांना अनुदान मिळालेलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे आणि त्याचा फटका नेमका आता विधानसभेला कसं बसणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी. लोकसभेला खरं तर कांद्यामुळे अनेकांचा चांगल्या लोकांचा वांदा झालेला आहे. यंदाची परिस्थिती काय आहे? शेतकरी खरंच नाराज आहेत का? शेतकरी नाराज आहे म्हणून एक सामान्य भगरे सर नावाचे एक शिक्षक भरघोस मताने या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले. विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आम्ही येवले शहरामध्ये राहतो. येवले शहरामध्ये भुजबळ साहेबांनी 20 वर्षात रोजगाराची एकही संधी युवकांना उपलब्ध करून दिली नाही. उलट 200 व्यापाऱ्यांचे गाळे पाडले. त्यांच्या म्हणजे राजकीय विरोधापायी त्यांनी 200 व्यापाऱ्यांचे गाळे पाडले. 200 व्यापाऱ्यांना बेरोजगार केलं. त्यातल्या काही व्यापाऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केल्या आणि त्याच जागेवर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नगरपालिकेचं एक व्यापारी संकुल बांधलं टक्केवारीसाठी. येवल्याची पाणी योजना असेल, आता तुम्ही म्हणता मोहन भाऊंनी मागे सांगितलं 20 वर्षापूर्वीच येवला आणि आत्ताच येवला. ह्या नुसता येवला नाही, 20 वर्षात प्रत्येक माणसात आणि प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात बदल झालेलाच आहे. हा काय फक्त येवल्यात झालाय असं नाही, हा पूर्ण महाराष्ट्रात बदल झालेला आहे. आणि ज्या काही योजना 40 गावखेडा वगैरे सांगता हे पाणी, तर हे अमृत 2 असेल, बाकीच्या केंद्र सरकारच्या योजना असेल, ह्या प्रत्येक तालुक्यात झालं. चांदवड सारख्या ठिकाण झाला, देवळा झालं, सटाणा झालं, नाशिक जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्त्यावरती तो योजना आलेला आहे, त्या सरकारने आणलेल्या आहे. तुम्ही रोजगाराच्या संधी काय निर्माण केल्या? म्हणजे हे आयतं आलेलं नका सांगू, तुम्ही स्वतः काय केलं, त्यासाठी काय पाठपुरावा केला, किंवा कारखानदारी असेल, तुमचा रोजगार असेल, किंवा उद्योगधंद्यांना काय चालना देण्यासाठी काय केलं, याच्यावरती बोललं तर अजूनच ते उत्तम राहील. उद्योगधंद्यांना चालना मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? बरोबर. आमच्याकडे पैठणी हा एक मोठा उद्योग आहे. पैठणी उद्योगासाठी एक संस्था निर्माण करण्यात आली. शासकीय नाव तिला दिलं, पण ती शासकीय संस्था नव्हती. विणकरांसाठी येवला पैठणी क्लस्टर पार्क नावाने एक संस्था निर्माण करण्यात आली. त्याच्यावर साहेबांच्या घरातले आणि साहेबांचे निकटवर्तीयच सगळे मेंबर होते. असं सांगण्यात आलं होतं, जसं आम्ही ऐकलं तसं सांगण्यात आलं होतं की विणकरांना त्यातून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, सबसिडीच्या याच्यात हातमाग दिले जातील, अशा अनेक योजना त्याच्यासाठी होत्या. पण येवला तालुक्यातील एकही विणकर असा नाहीये की ज्याला शासनाकडनं सबसिडी मिळाली, त्याला कुठला हातमाग मिळाला, त्याला कुठलं पैठणीची चालना मिळाली. आणि साहेब म्हणतात की मी 7 समुद्रपार पैठणी नेली, पण 2000 वर्षापूर्वी रोमन लोकांना सुद्धा पैठणी आवडली होती. त्यावेळेस साहेबांचा जन्म पण नव्हता. येवल्यातील खरं तर रोजगाराचा विषय आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. 20 वर्ष मंत्री असताना देखील MIDC आणू शकले नाही असा आरोप जो आहे तो खरं तर विरोधकांकडनं करण्यात आलेला आहे. पैठणी विणकामगारांसाठी संस्था उघडण्यात आली, मात्र त्यात घरच्यांना संधी देण्यात आली. स्थानिकांना रोजगार नाही. MIDC अजूनही प्रलंबित आहे. काय वाटतं आपल्याला याबाबत? नाही, असं आहे, पाटील साहेबांचं बोलण्यात खूप संभ्रम होतोय. मुळात आता त्यांच्या पहिल्या एका विषयाचं मला खंडन करायचं आहे की ही गोष्ट निश्चित खरी आहे की स्वर्गीय जनार्दन पाटलांनी त्या कालव्याला 1972 साली मंजुरी केली होती. त्यामध्ये रोजगार हमीतून काम झालं. पुढे 50 वर्षाचा काळ गेला, तिथे काहीही कालव्याचं म्हणजे पाणी येण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे, ते आपोआप झालं. 2004ला भुजबळ साहेब आल्यानंतर 2008मध्ये कालव्याचं काम पूर्ण झालं. 8मध्ये जेव्हा पाणी सोडण्याचा विषय आला तेव्हा त्या पुणेगाव ओव्हरफ्लो होत नव्हतं, त्यामुळे नवीन पाण्याचा शोध सुरू झाला. जेव्हा मांजरपाड्याचा प्रकल्प होऊ शकतो हे 2009मध्ये साहेबांनी मंजूर केलं आणि 2019मध्ये त्या प्रकल्पाची जलपूजन झालं. पुढे कालवा पर्क्युलेशन होतो,
म्हणून त्या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम मंजूर केलं. आता मी सुद्धा त्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातला शेतकरी आहे. लोक आज पण म्हणतात की आमच्या शेत्या उपळत आहे, याचं कॉन्क्रीटचं काम लवकर पूर्ण करा. आणि फक्त विरोधात बोलायचं म्हणून ते म्हणतात की कॉन्क्रीट कशाला केलं. पैठणीचा मुद्दा महत्वाचा आहे. पैठणीच्या संदर्भात खरं तर विणकामगारांच्या ज्या योजना आहे त्या प्रलंबित आहे आणि जी संस्था क्लस्टर नावाने योजना चालू करण्यात आली त्यात भुजबळांच्याच निकटवर्ती यांना संधी देण्यात आली असा देखील आरोप करण्यात येतो. नाही, असं काही नाही. आमचे मित्र जे म्हटले की भुजबळ साहेबांनी फक्त रस्ते आणि इमारती बांधल्या, मी खरं तर सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांनी मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते येवला हे चौपदरी रस्ते केल्यामुळेच आपल्या येवल्यामध्ये अनेक ग्राहक थेट विणकरांपर्यंत पोहोचत आहे. 2004 नंतर पैठणीला खऱ्या अर्थाने ग्लोबल टच देण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं. आज आपण येवला परिसरात जर गेलात तर 500 पेक्षा जास्त आउटलेट पैठणीचे इथं झालेले आहेत. अनेक पर्यटक येतात. शिर्डीला आलेला पर्यटक येवल्याचा प्लॅन करूनच त्याचा प्लॅन तयार करतो दर्शनाचा आणि इथं पैठणीसाठी खरेदी करतात. पैठणी विणकामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम खरं तर भुजबळांकडनं करण्यात येत आहे. या ठिकाणी प्रहारचे काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया. काय सांगाल? खरं तर राजकारण जर बघितलं आता तर येवल्यामध्ये दोनच खरे उमेदवार आहे, एक छगन भुजबळ आणि दुसरे माणिकराव शिंदे. काय येवल्याचं वातावरण आहे? मराठा आरक्षणाचा कसा इम्पॅक्ट या मतदारसंघात जाणवणार आहे? मराठा आरक्षणाचा या ठिकाणी खूप मोठा इम्पॅक्ट जाणवणार आहे. पण मी त्यापूर्वी एक 2-3 गोष्टी क्लिअर करू इच्छितो का येवला तालुका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. 2018ला कांद्याचे भाव पाडावा म्हणून भुजबळ साहेबांनी लक्षवेधीवर सही केलेली होती आणि त्यावेळेस कांद्याचे भाव पाडलेले होते. त्यानंतर आत्ता जर आपण बघितलं का भुजबळ साहेब हे संविधानाला न मानणारी व्यक्ती आहे. मंत्री असताना त्यांनी संविधानाची खोटी शपथ घेतली आणि 2 समाजामध्ये कसा तेढ निर्माण करता येईल, ओबीसी आणि मराठा वाद कसा लावता येईल यासाठी त्यांनी प्रामुख्याने प्रयत्न केले. मराठ्यांच्या दाढ्या करू नका, तलवारी काढा अशी भाषा बदलले. म्हणजे आम्हा येवला तालुक्याला आता असा आमदार हवा आहे का जो संविधानाचं मान राखणारा पाहिजे, शेतकऱ्याची जाण असणारा पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी अर्ध्या रात्री उभं राहून काम करणारा आमदार आमच्या या येवला तालुक्यासाठी पाहिजे. भुजबळ साहेबांची अशी एकही संकल्पना नाही की ते छातीठोकपणे सांगू शकतात की मी येवला तालुक्यामध्ये माझ्या संकल्पनेतून या शेतकऱ्यासाठी असं केलंय. जातीत भांडणं लावल्या जातात असा आरोप करण्यात येतोय. खरं तर जातीय समीकरण महत्वाचं बनलेलं आहे आणि भुजबळांनी जातीवाद निर्माण केला असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मी सुरुवातीपासूनच सांगितलं की विकासापुढे आपलं बोलणं संपलं, आपल्याला बोलता आलं नाही की मुद्दा जातीवरती निर्माण करायचा आणि जातीवरती मुद्दा निर्माण करून समाजामध्ये काहीतरी विष पेरून तेढ निर्माण करायची, याच्यात काही नवीन नाही. दुसरी गोष्ट त्यांनी आता सांगितलं की 2022 पासून अनकुट्याच्या 16 डिप्या जळाल्या. येवला तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये कोणताही ट्रान्सफॉर्मर जळाला की 3 दिवसाच्या आत ट्रान्सफॉर्मर मिळतो. याच्यासाठी आंदोलनं वगैरे करण्याची गरज नाही आणि बाहेर तालुक्यातून आणण्याची गरज नाही. खरंच भुजबळांनी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला का आणि संविधानाला खोटं मानणारे आहेत? ओबीसी आणि मराठा गुण्यागोविंदानं या मतदारसंघात आजही वागतोय. परंतु ज्यावेळेस ते ओबीसीचे मेळावे झाले ना त्यावेळेस साहेबांनी त्या ठिकाणी मराठा या समाजाच्या विरोधात बरेच काही वक्तव्य केल्यामुळे हा संपूर्ण मतदारसंघातील मराठा युवक वर्ग जास्तीत जास्त त्यांच्या विरोधात आहे. तसंच दुसरं असं का मतदारसंघ हा शेतकरी विभागातला आहे. या ठिकाणी कांद्याचा ज्वलंत असा प्रश्न आहे. वेळोवेळी कांद्याचे बाजारभाव पडले त्यावेळेस कोणत्याही प्रकारे आपले प्रतिनिधी मंत्री असताना त्या ठिकाणी कांद्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. समजा एक्सपोर्ट चालू करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी कांद्याच्या बाबतीत या ठिकाणी. आणि दुसरं विजेच्या बाबतीत सांगायचं, मोहन भाऊ तुम्ही चुकीचं बोलले की 3ऱ्या दिवशी ट्रान्सफॉर्मर येतो. हे सर्व लोक सांगतील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर 20-20 दिवस लागतात त्याला. ते बी संपूर्ण वीज बिल शेतकऱ्याकडून भरून घेतात आणि मग तो ट्रान्सफॉर्मर मिळतो. तुमची नेमकी साहेबांनी लक्ष द्या. फुले शाहू आंबेडकरचं नाव घेता, हे फक्त राजकारणासाठी फुले शाहू आंबेडकरचं नाव घेता. भुजबळ साहेब नेहमी सांगत असता दलित, मुस्लिम आणि आदिवासी लोकांना की मी तुमच्यासाठी मुक्तीभूमी बांधली. ही मुक्तीभूमी हे फक्त मतासाठी बांधली आणि टक्केवारीसाठी बांधली. मागच्या वर्षी टप्पा 2चं जे बांधकाम केलं त्याचं लोकार्पण झालं, पण आजही त्याचा उपयोग झाला नाही. आणि लोकांना ते बी तो निधी स्वतः हंडोरे साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना तो हंडोरे साहेबाचा निधी आहे आणि त्यांनी इतकी चातुराई दाखवून हंडोरे साहेबाला तिथं उद्घाटनाला सुद्धा आणलं नाही. म्हणजे फक्त फुले शाहू आंबेडकरचं नाव घ्यायचं आणि त्यांना वाटतं की हे मतं आपल्या खुट्याला बांधलेलं बैल आहे. पण सर्व आज दलित वस्तीत असन कधी भुजबळ साहेब आले नाही. आरोप प्रत्यारोप हे सुरूच असणार आहे. शेवटी ही निवडणूक आहे
आत्ताच आमच्या दलित बांधवांनी जे मुक्तिभूमीचं सांगितलं, 2004 पूर्वीची मुक्तिभूमी इथं पूर्ण येवला तालुक्याने बघितली. मुक्तिभूमीची भुरळ पूर्ण देशाला पडली आहे. 13 ऑक्टोबरला पूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येतात. नुकत्याच 6 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपयाचा पुन्हा दुसऱ्या टप्प्याचं काम मंजूर करून त्या ठिकाणी मुक्तिभूमीचं नव्याने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती, मात्र त्या योजनेचा नेमका कसा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. काय महायुतीने योजना आणलेल्या याचा सर्वसामान्य नागरिकांना कसा लाभ झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या सगळ्या बाबत खर तर नागरिक म्हणून आपलं काय मत असणार आहे? महायुतीने जे 1500 योजना आणली लाडकी बहिणीची, त्याच्या अगोदर एक आहे की आपल्या याच्यामध्ये शेतकरी समाज हा तुमच्या विकासाचं स्थान त्याला आहे का नाही. कारण प्रत्येक जण शेतकरी आहे, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभे राहायला पाहिजे होते. प्रक्रिया उद्योग जर उभे राहिले असते तर आज शेतकरी प्रत्येक घरामध्ये एक रोजंदारी मिळाली असती, रोजगार मिळाला असता. आणि जे तुम्ही सांगताय की तुमचे कांद्याचा भाव असेल किंवा बाजारभाव हे केंद्राच्या हातामध्ये, जर केंद्राच्या हातात आहेत पण शेतमालावर प्रक्रिया उद्योग प्रत्येक गावगावात उभी करणं हे तुमच्या हातात आहे. हे आज तुम्ही करू शकले नाही, याच्यामध्ये तुम्ही अपयशी ठरले आणि त्यासाठी तुम्ही फेल झालेले. आणि लाडके बहिणीचे 1500 रुपये देऊन तुम्ही आमच्या प्रत्येक क्विंटल मागं 2000चा भाव मारला, तो भाव कुठे गेला? या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज बहिणींना काहीतरी हातभार लावायचा होता आणि खऱ्या अर्थाने त्यांना बहिणीची जाणीव येते. एक शेतकरी पुत्र आहे. एक मिनिट जर बोलून लक्षात घ्या, बोलून दिलं पाहिजे. जर यांनी काय केलं, महालक्ष्मी योजना आणता येईल. महालक्ष्मी योजना काय म्हणताय, 3000 रुपये देऊ म्हणे आम्ही. 3000 रुपये देऊ म्हणता ना, असं कसं चालेल? मग त्यावेळेस चालेल का? या मतदारसंघाचा विषय नाही हा, मतदारसंघाचा विषय नाही हा. हा लाडक्या बहिणीचा जर विषय असेल तर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती भूमिका घेतलेली आहे, त्यात काही शंका नाही. आमच्या आपण बघितलं का येवला मतदारसंघामधल्या समस्या आपण खरं तर जाणून घेतलेल्या आहे आवाज लोकशाहीच्या माध्यमातून. मात्र विकासाच्या बाबतीत जर बघितलं तर बिल्डिंग बांधून विकास होत नाही असा देखील विरोधकांचा आरोप आहे. तर आता मांजरपाड्याच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी मोठे मोठे बंधारे उभे केलेले, पाणी साठवण योजना केलेली, त्याच्यामुळे हा देखील एक कळीचा मुद्दा बनलेला आहे. मात्र आता याचा खरं तर निवडणुकीमध्ये कसा प्रभाव पडतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र 20 वर्षापासून नेतृत्व करत असलेल्या येवला मतदारसंघामध्ये अद्यापही MIDCचा प्रकल्प हा अद्यापही प्रलंबित आहे. तर गावखेड्यांवरील रस्त्यांची दुर्दशा झालेली, हे प्रमुख जे मुद्दे आहे ते आपल्या आवाज लोकशाहीच्या माध्यमातून समोर आलेले आपल्याला बघायला मिळत आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.